हॅलो. या लेक्चरमध्ये आपण एप्रिल आणि मे 2025च्या डिफेन्स किंवा संरक्षणच्या घडामोडी बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे ऑपरेशन सिंदूर. आता ऑपरेशन सिंदूर हे इम्पॉर्टंट आहे. मागच्या वर्षी झालं होतं. खूप मोठी घटना झाली होती. आपल्याला माहिती आहे. त्यासाठी पहलगाम मध्ये आतंकी हमला झाला होता आणि त्याला ॲज अ काउंटर म्हणून भारताने हे ऑपरेशन सिंदूर केलं होतं. आता ऑपरेशन सिंदूरमध्ये जे पाकिस्तानच्या जवळपास 9 जे टेररिस्टचे जे कॅम्प्स आहेत ते आपण उडवले होते. तर हे असं ऑपरेशन सिंदूर होतं आणि अजून एक ऑपरेशन होतं जे जनरली आपण करत नाही. कोणतं एक ऑपरेशन? ऑपरेशन महादेव. आता ऑपरेशन महादेव काय होतं, मी हे तुम्हाला मागे एका लेक्चरमध्ये सांगितलेलं. ते तुम्हाला सांगायचं आहे, नाहीतर मी आपलं जे लेक्चर झालं की त्याच्या शेवटी सांगून देतो तुम्हाला. तर ऑपरेशन महादेव हे एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता ऑपरेशन सिंदूर बघू आपण. तर ऑपरेशन सिंदूर कशासाठी केलं होतं? पहलगामचे जे आतंकवादी हल्ला झाला होता, तर त्याला काउंटर म्हणून तिथले जे टेररिस्ट कॅम्प होते त्यांना उडवण्यासाठी पाकिस्तानमधले, तर त्यांना उडवण्यासाठी आपण हे केलं होतं. त्याची डेट काय होती? 7 मे पासून 7 मे 2025 ला चालू झालं होतं आणि जवळपास 10 मे पर्यंत ते चाललं होतं. नंतर ते जे काही झालं होतं ते आपल्याला माहितीच आहे नंतर. तर ह्याचे लक्ष मेन काय होतं, की जे जैश ए मोहम्मद हे जे टेररिस्ट होते आणि लष्कर ए तैयबा हे जे टेररिस्ट ग्रुप आहेत, ह्या टेररिस्ट ग्रुपला किंवा ह्या टेररिस्ट ग्रुपचे जे कॅम्प्स आहेत ते उडवण्याचं भारताचं हे नियोजन होतं आणि ते उडवले पण आपण. ठीक आहे. तर भारताविरुद्ध हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दहशतवादी पायाभूत सुविधा म्हणजे त्यांचे जे इन्फ्रास्ट्रक्चर होते, त्यांचे घर होते किंवा त्यांचे बंकर्स वगैरे होते, ते सगळं उडवायचं काम आपण केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तीनही दल आहेत. तिन्ही दलांचं एकत्रित प्रयत्नातून हे पार पाडण्यात आले होते. तर हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे ऑपरेशन पार पाडलं त्याच्यामध्ये कोणते कोणते वेपन्स किंवा शस्त्रास्त्र आपण यूज केले होते ते बघू. तर ह्याच्यामध्ये आहे स्काल्प क्रूज मिसाईल. आता स्काल्प क्रूज मिसाईल ह्याला काय म्हणतात? स्टॉर्म शॅडो पण म्हणतात. स्टॉर्म शॅडो, स्काल्प क्रूज मिसाईल असं पण म्हणतात. तर हे कशासाठी? हवेतून जमिनीवर म्हणजे आपण राफेल जेट्स वगैरे वापरले होते माहिती आहे आपल्याला. तर त्याच्यातून हे आपण डायरेक्ट पाकिस्तानचे जे बंकर्स वगैरे होते, पाकिस्तानमध्ये जे टेररिस्ट कॅम्प्स आहेत त्यांच्या बंकर्सवर आपण डायरेक्ट मारले होते. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हॅमर बॉम्ब आहे. हॅमर बॉम्ब हे फ्रान्सकडून आपण घेतले होते, जे की आपण यूज केले होते त्यांच्या याच्यावर पाडण्यासाठी, जे पाकिस्तानचे बंकर्स आहेत त्यांच्यावर पाडण्यासाठी. त्याच्यानंतर लॉइटरिंग म्युनिशन्स ह्याला काय म्हणतात? कामिकाझे ड्रोन्स. आता कामिकाझे म्हणजे काय, की जपानचे काही पायलट्स होते, ज्यांनी वर्ल्ड वॉरमध्ये जे सुसाईड केलं होतं. सुसाईड म्हणजे कसं, की ते जेटमध्ये बसायचे किंवा त्या फायटर जेटमध्ये बसायचे आणि जे एनिमी किंवा शत्रू आहेत त्यांच्या कॅम्पवर जाऊन ते डायरेक्ट पळून जायचे. मग स्वतःही मारायचे आणि शत्रूंनाही मारायचे. तर असे होते ते कामिकाझे पायलट. तर त्याच्यावर नाव पाडलं कामिकाझे ड्रोन्स. म्हणजे असा ड्रोन बनवायचा आणि तो ड्रोन जाईल पाकिस्तानमध्ये आणि तिथे जाऊन पडेल. आणि पाकिस्तानने पण ते बरेचसे यूज केले होते. तर पाकिस्तानने तुर्कीमधून घेतले होते. म्हणून आपण तुर्कीच्या अगेन्स्ट पण म्हणजे बरंच काही काही झालं होतं आपलं. ठीक आहे, जाऊ दे ते. तर एवढं लक्षात ठेवा, की भारताने कामिकाझे ड्रोन्स इस्रायलकडून घेतले होते आणि भारताचे स्वतःचं पण आहे नागस्त्र वन म्हणून. लक्षात ठेवा, भारताचं स्वतःचं नागस्त्र वन आहे. हे पण आपण यूज केलं होतं आणि इस्रायलकडून कोणते घेतले होते? हॅरोप आणि स्काय स्ट्रायकर. आता हे जेवढं सांगितलं ह्याच्यामधले हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. भारतातलं कोणतं? नागस्त्र वन आणि इस्रायलचं हॅरोप आणि स्काय स्ट्रायकर. त्यानंतर राफेल जेट्स हे 4.5 जनरेशनचं आहे. आता जनरेशन वगैरे काय ते आपल्याला एवढ्या डीपमध्ये करायची गरज नाही. पण 4.5 जनरेशन म्हणजे खूप जास्त डेव्हलप्ड आहे. ठीक आहे. म्हणजे अजून 5 जनरेशन वगैरे USA कडे आहे. तर त्याच्यात जायचं नाही आपल्याला. फक्त एवढं लक्षात ठेवा, राफेल जेट्स आहेत ते आपण फ्रान्सकडून घेतो. ठीक आहे. डेसॉल्ट एव्हिएशन ही जी कंपनी आहे त्याच्याकडून घेतो आपण. त्याच्यानंतर याच्या अगोदरचे काही ऑपरेशन्स आहेत भारताने केलेले पाकिस्तानच्या अगेन्स्ट, ते आता इथं एक एक करून बघू. तर म्हणजे ह्याच्यावर एखादी जोड्या लावायला किंवा असं काही प्रश्न विचारू शकतात, की नेमके आपण आधी ऑपरेशन्स कोणते केले होते आणि ते कशासाठी होते. तर हे ऑपरेशनचे नाव आणि ते कशासाठी आहे ते बघून घेऊ. आता ऑपरेशन रिडल आहे 1965 ला. आपल्याला माहिती आहे 1965 ला वॉर झालं होतं. ते पाकिस्ताननी ऑपरेशन जिब्राल्टर आणि ग्रँड स्लॅम हे भारताच्या अगेन्स्ट केलं होतं ऑपरेशन. त्याला प्रत्युत्तर किंवा त्याचा प्रतिकार म्हणून भारताने ऑपरेशन रिडल हे लॉन्च केलं होतं. त्यासाठी LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल त्याच्यावर हे युद्ध झालं होतं. तिथलं हे ऑपरेशन आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन अब्लेज हे रन ऑफ कच्छ म्हणजे आपल्याला जे गुजरातच्या वरती आहे तिथे. तर ते रन ऑफ कच्छमध्ये पण ते आपलं पाकिस्तान आणि इंडियामध्ये थोडं बॉर्डर इश्यू आहे. तर तिथे पण ते थोडंफार तणाव वगैरे झाला होता. त्याच्यामध्ये भारतीय सैन्याची पूर्वतयारी म्हणून हे ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन अब्लेज म्हणजे प्रॉपर इथं वॉर वगैरे झाला नव्हता. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन कॅक्टस लिली. आता कॅक्टस लिली हे बांगलादेश मुक्तीसाठी आहे. लक्षात ठेवा. कॅक्टस लिली जे 1971 ला वॉर झाला होता. पाकिस्तानकडून आपण बांगलादेशला बाहेर काढण्यासाठी आपण मदत केली होती.
त्यासाठी होतं ऑपरेशन कॅक्टस लिली. आता हे लक्षात कसं ठेवायचं, कॅक्टस आहे ते बांगलादेशमध्ये आहे. बांगलादेशमध्ये डेझर्ट आहे आणि बांगलादेशमध्ये कॅक्टस उगवतं. असं काहीतरी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कॅक्टस लिली हे बांगलादेशसाठी आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन मेघदूत हे सियाचीन ग्लेशियर व सेल्टोरो रेंज आपण ताब्यात घेतली होती 1984 ला. सियाचीन युद्ध झालं होतं. त्याच्यामध्ये ऑपरेशन मेघदूत हे आपण लॉन्च केलं होतं. ठीक आहे. त्याच्याद्वारे आपण ते ताब्यात घेतलं होतं. आता हे लक्षात कसं ठेवायचं, सियाचीनमध्ये ढगांद्वारे पाऊस, मेघ म्हणजे ढग, तर मेघांमधून पाऊस पडत आहे असं लक्षात ठेवा सियाचीनला. सियाचीन मेघामधून पाऊस पडतोय. त्याच्यानंतर ऑपरेशन विजय हे कारगिल युद्धात, कारगिल जे युद्ध झालं होतं 1999 ला आपल्याला माहितीच आहे. तर त्या कारगिल युद्धामध्ये ऑपरेशन, आता ते सलमान खानचा पण मूव्ही येतोय. तर हे कारगिल युद्ध आहे त्याच्यासाठी ऑपरेशन विजय झालं होतं. तर हे लक्षात कसं ठेवायचं, कारगिलमध्ये आपला विजय झाला होता म्हणून विजय आहे. आता सगळीकडे विजय झाला, पण आता लक्षात ठेवा असं कारगिलमध्ये आपला विजय झाला म्हणून ऑपरेशन विजय आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन सफेद सागर हे कारगिलमध्ये, हे जे कारगिल जे युद्ध झालं होतं तर त्याच्यामध्येच आपण इंडियन एअरफोर्सनी हवाई हल्ले केले होते. त्यासाठी सफेद सागर हे होतं. इथं एवढं लक्षात ठेवा की हे नेव्हीचं नाहीये. इंडियन एअरफोर्सचे हवाई हल्ले आहेत. सागर दिसेल आपल्याला वाटेल की ते नेव्हीच असेल, पण नाही. ते इंडियन एअरफोर्सचे होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक हे तर आपल्याला माहितच आहे. उरी जो हल्ला झाला होता. त्याच्यानंतर जे लाईन ऑफ कंट्रोल आहे त्याच्या पलीकडचे जे दहशतवादी तळ होते त्यांना फोडफाड करण्यासाठी आपण सर्जिकल स्ट्राईक केली होती. त्यानंतर ऑपरेशन बंदर. ऑपरेशन बंदर हे पुलवामा नंतर बालाकोट स्ट्राईक आपण केली होती. तिथे जो हवाई हल्ला केला होता त्यासाठी ऑपरेशन बंदर होतं. ठीक आहे. हे असे लक्षात ठेवायचे आपल्याला. त्याच्यानंतर S-400 डिफेन्स सिस्टीम. आता आपण हे जे शस्त्रास्त्र बघितले हे अटॅकसाठी वापरले होते ऑपरेशन सिंधूरमध्ये. त्याच्यानंतर पाकिस्तानने पण आपल्यावर अटॅक केला, म्हणजे ड्रोन्स वगैरे वापरले, नंतर ते फायटर वगैरे पण आले होते. तर त्याच्यासाठी आपली आहे S-400 डिफेन्स सिस्टीम. आता ही डिफेन्स सिस्टीम कशी वर्क करते, आता समजा हा इकडे इकडे भारत आहे, इकडे पाकिस्तान आहे. तर पाकिस्ताननी त्यांच्या ह्याच्यावरून एकूण ड्रोन हवेतून असे पाठवले इकडे इंडियामध्ये. ठीक आहे. असे हवेतून इकडे ड्रोन पाठवले आणि इकडे होतं आपलं हे जे डिफेन्स सिस्टम आहे ते काय करायचं, इथून असं उडायचं आणि ते जे वरचे ड्रोन्स आहेत किंवा वरचे काही मिसाईल्स वगैरे असेल किंवा काही पण असेल तर ते वरच्या वरती इथं हवेतच फोडून टाकायचं. ठीक आहे. तर अशी ही आहे डिफेन्स सिस्टीम, आपल्या जमिनीवर येऊ देत नाही. वरच्या वरच फोडून टाकायची. तशी ही अशी आहे आपली डिफेन्स सिस्टीम S-400. आणि पाकिस्तानमध्ये पण होती, त्यांनी चायनामधून घेतली होती, पण ती अर्ध्या वेळेत कामच नाही केलं त्यांनी. आता ही S-400 आहे. ही आपण रशियाकडून घेतलेली आहे. ठीक आहे. ह्याला भारतात काय म्हणतात, सुदर्शन चक्र. लक्षात ठेवा, सुदर्शन चक्र म्हणतात. ह्या जी डिफेन्स सिस्टम आहे, हे बघा, ही डिफेन्स सिस्टम आहे आपल्या भारताची. काय होते की हे असं थांबतं इथं, इथं बरोबर स्टेशन होतं आणि नंतर काय होतं की इकडून वरतून काही आलं तर ह्याच्यातून बाहेर निघतं, म्हणजे जे काही मिसाईल किंवा काही पण असेल, आणि इथे जाऊन ह्याला फोडून टाकतं. हे जे शत्रूच्या ह्याच्यावरून येतं त्याला फोडून टाकतं इथं. तर अशी आहे आपली S-400 डिफेन्स सिस्टीम. ह्याला सुदर्शन चक्र म्हणतात. 2018 ला आपण अल्मेज कंपनी आहे रशियाची, अल्मेज ब्ला 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 वरती पुढे काय आहे फक्त एवढं लक्षात ठेवा, अल्मेज एवढीच कंपनी आहे. ही रशियाकडून आपण विकत घेतली होती आणि जमिनीवरून हवेत मारा करायसाठी, म्हणजे 400 किलोमीटर पर्यंत ह्याची रेंज आहे. म्हणजे इथं समजा हे आहे, तर इथून 400 किलोमीटर वरून जर हे आलं इथे, तरी इथे आपण त्याला फोडू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे डिफेन्स सिस्टम आहे असेच हे S-400 सारखे, तसे कोणते कोणते आहेत ते एकदा बघून घेऊ. पॅट्रियोट आहे, हे युएसएचं आहे. थार्ड हे पण युएसएचं आहे. त्यानंतर HQ-9 हे चायनाचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. आणि आयर्न डोम आहे, हे इस्रायलचं आहे. हे पण लक्षात ठेवा, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आयर्न डोम, कारण की आता इस्रायलमध्ये पण युद्ध चालू होतं. तर त्याच्यामध्ये आयर्न डोमचा खूप जास्त यूज झाला होता आणि खूप जास्त न्यूजमध्ये पण होतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आयर्न डोम आणि गोल्डन डोम हे आहे युएसएचं. अजून हे पूर्ण व्हायचं आहे, जस्ट डेव्हलपिंग आहे गोल्डन डोम. फक्त एवढे लक्षात ठेवा. पॅट्रियट युएसएचं, थार्ड युएसएचं, त्यानंतर HQ-9 चायनाचं आहे, आयर्न डोम हे इस्रायलचं आहे, गोल्डन डोम हे युएसएचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गांडीव क्षेपणास्त्र किंवा मिसाईल. आता गांडीव हे नाव होतं जे अर्जुनाचं जो बो होता, धनुष्यबाण होता, त्याचं नाव होतं गांडीव. त्याच्यावरून आता आपण जे अस्त्र MK3 आहे ह्याचं नाव बदलून आपण गांडीव क्षेपणास्त्र किंवा मिसाईल ठेवलेलं आहे लक्षात ठेवा. तर हे एमके अस्त्र MK3 हे भारताने स्वतः बनवलेलं आहे मिसाईल आणि DRDOनी डेव्हलप केलेलं आहे. तर हे काय होतं, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल, म्हणजे हवेतून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र होतं. हे DRDOनं डेव्हलप केलेलं होतं. त्याचं नाव चेंज करून गांडीव केलेलं आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे हे पण. त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र मिसाईल. आता ही मिसाईल जी आहे ही DRDOने डेव्हलप केली आहे. कशासाठी, जहाज विरोधी किंवा अँटीशिप, म्हणजे शत्रूंचे जे काही जहाज असतील ते आपण फोडाफाडण्यासाठी ही मिसाईल बनवली आहे. ही आपली जे स्वतःचे जहाज असणार आहे त्याच्यावरून पण आपण फोडू शकतो, जमिनीवरून पण हे आपण फोडू शकतो शत्रूंचे जहाज. तर त्यासाठी ही ब्रह्मास्त्र मिसाईल आहे.
DRDOने डेव्हलप केलेली आहे. याची रेंज 1500 किलोमीटर पर्यंत आहे. 1500 किलोमीटर आपण इथून फेकून त्यांची जहाज फोडू शकतो शत्रूंचे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, ब्रह्मास्त्र मिसाईल आहे. जमीन आणि समुद्र दोन्ही ठिकाणून आपण मारा करता येते आणि स्पीड 10 मॅक किंवा 3.37 किलोमीटर पर सेकंद. 3 मॅक, सॉरी 10 मॅक. मॅक म्हणजे काय? ही साऊंडची स्पीड असते. साऊंडची स्पीड असते आणि 10 म्हणजे 10 पट, साऊंडच्या स्पीडच्या 10 पट एवढी स्पीड आहे कशाची? ह्या मिसाईलची. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शॉर्ट्स. शॉर्ट्समध्ये काही जे मिसाईल्स आहेत, जेवढे काय होते ते आपण एकत्र करून बघू आता. तर ह्याच्यातली सगळ्यात पहिले आहे घासेम बासीर. घासेम बासीर ही इराणची आहे, मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक. आता बॅलिस्टिक मिसाईल काय असते? समजा तुम्ही इथून मिसाईल लॉन्च करताय आणि ही जाऊन अशी सरळ जाते, ह्याला म्हणतात बॅलिस्टिक. आणि समजा इथून मिसाईल लॉन्च करताय आणि अशी कशी पण जातीये आणि इथं जातीये, तर ह्याला म्हणतात क्रूज मिसाईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर ही जी बॅलिस्टिक मिसाईल आहे, ही घासेम बासीर ही इराणची आहे. त्यानंतर अब्दाली. अब्दाली हे पाकिस्तानी बनवलेलं आहे. हे पण बॅलिस्टिक मिसाईलच आहे. आता हे खूप आधी बनवलेलं होतं, बट आता न्यूजमध्ये थोडंसं त्यांनी टेस्टिंग वगैरे केली, थोडी इम्प्रुव्हमेंट वगैरे केली होती म्हणून न्यूजमध्ये होतं. तर ही अब्दाली आहे, हे पाकिस्तानचं आहे. त्यानंतर पर्म पाणबुडी. आता हे मिसाईल आहे, पण इथं पाणबुडी घेतली. चल ठीक आहे, जाऊ द्या, करून टाकाल. पर्म म्हणजे PERM आहे ते. PERM. पर्म पाणबुडी आहे. ही रशियाची आहे, न्यूक्लिअर पॉवर्ड आहे पर्म पाणबुडी. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही युद्ध सराव होते न्यूजमध्ये, ते बघू आपण. डेझर्ट फ्लॅग 10. आता हा UAE चा जो बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव आहे, म्हणजे एअरफोर्सचा जो सराव आहे तो झाला होता UAE मध्ये. हा UAE मध्येच होता आणि तिथं इंडियाने पार्टिसिपेट केलं होतं. आता डेझर्ट फ्लॅग. आता एक गोष्ट इथं म्हणजे कॉमनली लक्षात ठेवायसाठी एक गोष्ट सांगतो इथं, की UAE आहे, UAE चे जेवढे पण सराव आहेत, युद्ध सराव वगैरे, तर ते मोस्टली त्यांचे नावं डेझर्ट वरूनच असतं. जसं की डेझर्ट नाईट पण आहे. डेझर्ट नाईट. डेझर्ट नाईट आहे ते इंडिया, फ्रान्स आणि UAE ह्या तिघांचं मिळून आहे डेझर्ट नाईट. आता तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे न्यूज मध्ये म्हणून हेच लक्षात ठेवा. डेझर्ट फ्लॅग. UAE चे सगळे डेझर्ट वरून येतात. डेझर्ट फ्लॅग 10 हे UAE चे हवाई लढाऊ सराव होता आणि त्याच्यात इंडियाने पार्टिसिपेट केलं होतं. त्यानंतर डस्टलिक. डस्टलिक हे भारत आणि उझबेकिस्तान, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कारण की हे पुण्याच्या औंधमध्ये झालं होतं डस्टलिक 2025 चं. आता उझबेकिस्तान कुठे आहे? समजा हा भारत आहे, इकडे पाकिस्तान आहे आणि इथे आहे अफगाणिस्तान. ठीक आहे. आता अफगाणिस्तानच्या जस्ट इथं थोडंसं वरती गेलं, आता इकडे ताजिकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान वगैरे आहे. तर इथे ह्याच्या थोडशा वरती गेलं तर इथे सगळ्यात मधी एक देश आहे, तो आहे उझबेकिस्तान. सगळीकडून लँडलॉक्ड आहे. ठीक आहे. तर हा आहे उझबेकिस्तान देश. तर हा उझबेकिस्तान आणि भारत ह्यांच्यामध्ये युद्ध सराव झाला होता पुण्यामध्ये औंध येथील. ठीक आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. डस्ट लीग 2025 चा. डस्ट लीग उझबेकिस्तान. डस्ट लीग ला उझबेकिस्तानमध्ये काय म्हणतात? मैत्री. मैत्री म्हणजे डस्ट लीग, असं उझबेकिस्तानची जी भाषा आहे त्याच्यामध्ये त्याचा अर्थ आहे तो. त्यानंतर IOS सागर आणि की मै. आता AI की मी म्हणजे काय? इंडिया, आफ्रिका, इंडिया की मेरीटाईम एक्सरसाइज. ही जी एक्सरसाइज आहे ही पहिल्यांदाच झालेली कुठे? टांझानिया इथं. ठीक आहे, लक्षात ठेवा, पहिल्यांदाच झाली म्हणून इम्पॉर्टंट आहे. जे आता तुम्हाला मागे एकदा कोणत्याही लेक्चरमध्ये सांगितलेलं तुम्हाला, की महासागर आहे, महासागर विजन आहे. ते महासागर विजन आता मोदीजींनी पुढे ठेवलेलं आहे. आधी सागर होतं, आता महासागर झालेलं आहे. हे जे विजन आहे, हे आपलं जे इंडियन ओशन रिजन आहे, तर त्याच्यामध्ये जे पायरसी वगैरे आहे किंवा त्याचं सेफ वगैरे ठेवायसाठी हे इंडियाचा एक पुढाकार म्हणून आहे. तर हे जे महासागर विजन आहे ते पुढे नेण्यासाठी सागर आणि AI की मी हा जो सराव आहे तो आयोजित केलेला आहे. हा कुठं केला होता? टांझानियामध्ये पहिल्यांदाच झालेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, म्हणून इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदाच झालं म्हणून इम्पॉर्टंट आहे. भारत आणि टांझानिया येथील नौदल किंवा जे नेव्ही आहे, मल्टीनॅशनल नेव्ही, त्यांचा असा सराव होता. आफ्रिकेतले 10 देश होते आणि इंडियाचा एक, असे टोटल जवळपास 11 देशांनी हा सरावात पार्टिसिपेट केलेलं होतं. म्हणजे पायरसी वगैरे ते थांबवण्यासाठी किंवा जे ट्रेड डील वगैरे आहे, म्हणजे डील नाही, ट्रेड वगैरे आहे ते प्रॉपर करण्यासाठी हे AI की मी हा जो सराव आहे तो करण्यात आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रचंड प्रहार. आता प्रचंड प्रहार हा अरुणाचल प्रदेशमध्ये त्रिसेवा म्हणजे तिन्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स तिघांची पण एकत्रित असा सराव झाला होता, प्रचंड प्रहार. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इंद्र. आता इंद्र, इंद्र कसं आहे? INDRA. ठीक आहे. तर इंद्र, IND इंडिया आणि रशिया ह्या दोघांच्या मध्ये आहे.
तर इंद्र 2025 हे इंडियन रशियाच्या नौदलामध्ये किंवा नेव्हीची सराव आहे. त्याच्यानंतर टायगर ट्रायम्फ हा 2025 ला झालेला. हा अमेरिका आणि भारत ह्या दोघांचा तीनही सेवा म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ह्या तिघांचंही म्हणजे ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स म्हणजे कुठं काही अर्थक्वेक आला किंवा दुसरं काही गोष्टी घडल्या, नॅचरल डिझास्टर किंवा कोणती पण युद्ध वगैरे झालं आणि त्याच्यामध्ये ह्युमॅनिटेरियन म्हणजे मानवतावादी काही क्रिसिस वगैरे आलं तर तिथं रिलीफ पोहोचवण्यासाठी हे सराव आहे. होता टायगर ट्रायम्फ 2025चा. इम्पॉर्टंट आहे, हा पण लक्षात ठेवा. ठीक आहे. तर असे झाले आपले डिफेन्सचे न्यूज, संरक्षणच्या घडामोडी. हा, आता हे मगाशी तुम्हाला विचारलं होतं ऑपरेशन महादेव हे कशासाठी होतं? हे जे टेररिस्ट आहे, जे पहलगाम आतंकवादी होते त्यांना पकडण्यासाठी हे ऑपरेशन महादेव होतं. लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चलो फिर, बाय बाय.